ग बाई, काय सांगा बा, आता पाहा लागेल विचारून कोण्या बँकेचे आता आहे माहिती रे दादा. आणि सध्या कुठं म्हणलं हजरच आहेत बाबा. यायला माणूस दिसला म्हणजे नेमच नाही असं काय करतील. अहो नमस्कार हो साहेब, कसं काय आलं का ना बाबा गावात? हां, काय स्कीम गिम आहे काय बाबा? अहो मी आरवाडी बँकमधून आलो. हां, आरवाडी बँकमधून आलो. आणि आपल्याला कसं 10 बाया पाहिजेत. हां, आपण 30,000 रुपये लोन देतो बा. 30,000 रुपये लोन दिलं तर तुम्हाला समजून घ्या 18 महिन्याची फेड आहे. काही नाही बाबा बँकेचं आरवडी. कुठून आणली का बाबा लोकांनी बँक आरवडी? बरं बरं, चला ना मग तिकडे काय बजेट आहे ते पाहून बसून गट करायचा का? हां, हो पण काय प्रोसेस काय हो त्याची, काय आहे का काय बजेट त्याचं? आम्हाला माहीत नाही, काय माहिती सांगा समजून जरा. तेव्हा घेता येईल ते काय बजेट आहे काय नाही ते पाहून. हां, चला बरं बसू द्या. आता ते घरात बसू कोणाच्या तरी एखाद्या. चला लगेच तुमची मग मीटिंगच करून देतो आज. बरं चला, आल्या का मावशा हो? हां, बसल्यान पण द्या. बरं चला, आता तुम्हाला माहिती सांगतो मी. हे बघा, शांतता धरा. हां, मी सांगतो ते बरोबर लक्ष धरा. हां, लक्षात धरा. आता मी काय काय सांगतो तर. मी आलो आरवाडी बँकमधून. हां, माझं नाव आहे हिम्मतराव. हां, तर आमची बँक 30,000 रुपये लोन देते. 30,000 रुपये लोन देते तर 18 महिने फेड आहे. हां, तर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारून घ्या. काय बापा, काय कागदपत्र लागतात ते आमच्या सगळ्या बाया नीट समजून सांगा. आमच्याजवळ आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे, बाकी नाही आता काही. ते बरोबर सांगा आता आम्हाला कागदपत्र काय काय लागतात ते. हे बा मावशो, आधार म्हणजे तुमचा आधार पाहिजे, तुमचं मतदान पाहिजे, तुमच्या मालकाचं आधार, मतदान, राशन कार्ड आणि लाईट बिल आणि बँकेचं अकाउंट पाहिजेत आपल्याला. साहेब, तुम्ही आधार मतदान घेऊन राहिले, लोन किती देता? माझ्याकडं मतदान आहे, पॅन कार्ड आणि अकाउंट नाही. ते तुम्ही पहा आता. मावशी, घराची जर आठ असेल ना, राशन कार्ड घराची जर आठ असेल ना, ती पण चालते आपल्याला. आणि अकाउंट नसेल तर अकाउंट पोस्टाचं काढा, 100 रुपयाचं अकाउंट निघतं. काय बाबा, आमच्याकडे पैसे नाहीत आता ते कागदपत्र काढायला. कसे काढावं आता? ते घ्या लागतील आता रोजाचे पैसे आणि काढा लागतील कागदपत्र. ते तेव्हा तुम्हाला बोलू आता आम्ही. का साहेब, नक्की लोन देणार आहे का आमच्याकडून कागदपत्र घेऊन जाणार आहे, चाटा मारणार आहे आम्हाला? हा, चाटा गिटा मारू नका बरं. मावशी, तुमचंच गाव काम आले आज. आसपासचे खेडेले मरणाचे. फक्त तुमच्या गावात गट नाही म्हणून आलो मी तुमच्या गावात, किंवा तुमच्या गावात बी एक गट करावं. हे पहा, आता आम्ही सगळ्या बाया कागदपत्र जमा करतो. कोणाचे कोणते कागदपत्र नाहीत, कोणाचं काय आहे, काय अडी अडचणी असतील ते पाहतो आम्ही. आता तुम्हाला सोमवारला कागदपत्र आमचे तयार करून देतो. बरं चालन मावशी, तसं काही हरकत नाही. पण आपल्या बँकेला व्याजदर बिल लय कमी बरं का. हां, 30,000 तुम्ही जर घेतले तर तुम्हाला 18 महिन्यात फक्त काय 6,550 रुपये भरावं लागतात शिल्लक. हां, इतकं कमी व्याजदर कोणचीच बँक देत नाही. काय बाबा साहेब, हा कागदपत्र एकदा जमा करायला लावून बायाला सगळ्या. आणि बायाची परेशानी आधीच कागदपत्र जमा करते आणि जाईन हा पळून. सांगणार बी नाही आपल्याला. लय लोकायला असं करते साहेब, याची पक्की चरपूस करून घ्या. मावशी, टेन्शन घेऊ नका. सर्व तुमचा गट म्हणजे गट क्लिअर करतो मी. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त सोमवारी अर्जंट कागदपत्र क्लिअर करा आणि मला फोन लावा. मी इथलं की ताबडतोब येतो. आणि त्या दिवशी सगळ्या बाया घरीच बसा बरं का. हां, कारण की आपल्याला मीटिंग घेतल्याच्या नंतर मग तुमचा गट पास करणे, त्याच दिवशी पैसे देत तुम्हाला सोमवारीच. नमस्कार मंडळी,
हे आमच्या आरवाडी बचत गटाचं काम सध्या नेमकं चालू झालेलं आहे. तरी तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या बचत गटाचं काम कसं चाललंय ते. धन्यवाद.